आज आपण इथे मस्त असं चिकन फ्राय बनवतो आहे। चिकन फ्राय बनवण्यासाठी इथे मी विंग्स आणि लेग्स असं मिळून 1 किलो चिकन घेतलेलं आहे। आता हे चिकन छान धुवून वगैरे घ्यायचं आहे। त्यानंतर आपण इथे 1 वाटी दही घेतोय, अर्धा वाटी तंदुरी मसाला माझ्याकडे होता तो घेतलेला आहे, 2 चमचे आलं लसूण कोथिंबीर पुदिन्याची पेस्ट घेतलेली आहे, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा चाट मसाला, चवीनुसार मीठ, हळद, हिंग आणि लाल तिखट घालून मस्त पेस्ट बनवून घेतली। त्याच्यामध्ये 2 अंडी घातली आणि आता अर्धी वाटी मैदा घालून छान असं आपल्याला चिकन कोटिंग करायला मस्त मसाला बनवून घेतला। त्याच्यामध्ये आता चिकन सर्व कोट करून घ्यायचं आहे आणि हे चिकनला सर्व मसाला हा लावून झाल्याच्या नंतर आपल्याला साधारण अर्धा ते पाऊण तासासाठी हे चिकन मॅरिनेशनसाठी ठेवून द्यायचं आहे। तर अर्धा ते पाऊण तासाच्या नंतर अशा प्रकारे मी कढईमध्ये तेल गरम करून छान असं कुरकुरीत होईपर्यंत चिकन डीप फ्राय करून घेतलेलं आहे। तुम्ही हे शॅलो फ्राय सुद्धा करू शकता। तर अशा प्रकारे आपलं इथे चिकन फ्राय बनवून तयार झालेलं आहे। रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा। अशाच काही चिकनच्या रेसिपी मी चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता। धन्यवाद।